महाराज म्हणून मला असं वाटते महाराजांच्या नावाला असलेला कलंक आहे. संग्राम पठारेंनी ज्या पद्धतीने आतंकवाद्यासारखं एखाद्याला गाठून त्याच्या अंगावर शाईफेक करणं, आमच्या गुरुला बोलला म्हणून सोडणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देणं, तर हा जो अहंकार, मद असा क्षणोक्षणी त्याच्या बोलण्यातून झळकलाय आणि त्याच्यासोबत जी गोरक्षकाची झुंड होती, तर धर्माच्या नावाने वारकरी संप्रदायच मानणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर अशा प्रकारे जीवानं मारण्याचा प्रयोग कोणी करत असेल, तर यांना तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज, ज्ञानोबा राया हे कितपत कळले? ज्यावेळेस दुसरा कोणी बोलल्यानंतर त्याला ते नास्तिक ठरवतात. म्हणजे नास्तिक ठरवणारे हे वारकरी संप्रदायाच्या घुसखोरीबद्दल बोलल्यानंतर सुद्धा वारकरी संप्रदायाचे आम्हीच कसे कीर्तनकार आणि त्याचे उत्तराधिकारी आहोत हे सांगणारे हे शहाणे. अरे तुमच्यात धमक आहे तर उत्तर भारतीय महाराज लोक जे महाराष्ट्रात आता आक्रमण करतायत, जा ना तुम्ही त्या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटाच्या काठावर इस्कॉनवाल्यांनी अतिक्रमण केलं, आहे का हिंमत तुमच्यात? म्हणजे असा कोणी वारकरी संप्रदायाच्या शुद्धीकरणाबद्दल बोलत असेल तर तुम्ही त्याला नास्तिक ठरवून जीवानी मारणार? काय तुम्हाला तुकाराम कडले? कोणीही जीवाचं न घडो मत्सर म्हणणाऱ्या तुकोबारायांच्या वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन अशा प्रकारे जागोजागी अहंकार आणि दर्प, ज्याच्या म्हणजे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवात जसं विष असतं तसं या पठाऱ्यामध्ये दिसतंय. त्याच्यामुळे या पठारे नावाच्या अशा कुप्रवृत्तींनी स्वतःला वारकरी संप्रदायाचा महाराज म्हणू नये. एखाद्या दिवशी जर इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेला महाराज लोकांचा मोजमाप काढायची वेळ आली तर पहिलेच चपलेनं यालाच बदलतील. त्यामुळे अशा भामट्या महाराजांपासून महाराष्ट्रानं सावध राहावं.